बरवा तो हा विठ्ठल बरवा बौद्ध सुगुरु दाजी दोडी 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 टाळ टाळ मनोनी मनोनी विठ्ठली आवडी मनोनी विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल विठ्ठल बरवा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा टाटा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा विठ्ठल बरवा विठ्ठल बरवा सर्व सुखाचे आगर बापर खुमा देवी बर तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा माधव सर्व सुखाचे आगर बापर खुमा देवी बर तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा माधव बरवा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा माधव बरवा हरि 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 जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि राम कृष्ण हरि जय जय 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 राम हरि जय जय राम हरि जय जय राम हेलो 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 थोड़ा गेंद देना हेलो 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 संत तोची जाना जगी दया समाजाचे अंगी दया समाजाचे अंगी दया समाजाचे अंगी संत तोची जाना जगी दया समाजाचे अंगी दया समाजाचे अंगी
दया समाजाचे अंगे लोभ अहंता नये मना लोभ अहंता नये मना लोभ अहंता नये मना जगी विरक्त तुझी जाना जगी विरक्त तुझी जाना जगी विरक्त तुझी जाना मना जगी विरक्त तुझी जाना जगी विरक्त तुझी जाना जगी विरक्त तुझी जाना इह परलोक सुखी शुद्ध ज्ञान ज्याच्या मुखी शुद्ध ज्ञान ज्याच्या मुखी शुद्ध ज्ञान ज्याच्या मुखी इह परलोक सुखे शुद्ध ज्ञान ज्याचे मुखे शुद्ध ज्ञान ज्याचे मुखे शुद्ध ज्ञान ज्याचे मुखे लोभ अहंता नये मना अहंता नये मना लोभ अहंता नये मना लोभ अहंता नये मना जगी विरक्त तुझी जाना जगी विरक्त तुझी जाना जगी विरक्त तुझी जाना नये मना जगी विरक्त तुझी जाना जगी विरक्त तुझी जाना जगी विरक्त तुझी जाना मिथ्या कल्पना मागे सारा ताटी उघडा ज्ञानेश्वरा 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 लोभांता नये मना लोभांता नये मना लोभांता नये मना जगी विरक्त तुझी जाना जगे विरक्त तुझी जाना लोभांता नये मना जगे विरक्त तुझी जाना वा वा विठोबा रखुमाय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाय विठोबा रखुमाय विठोबा रखुमाय विठोबा रखुमाय विठोबा रखुमाय विठोबा रखुमाई हेलो 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 माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम माझी वाणी तुझे वर्णी गुण माझी वाणी तुझे
वाणी तुझे वर्णी गुण नाम ऐसे देई प्रेम काही गळा ओम ब्रह्मानंदम परमसुखदम केवलम ज्ञानमूर्तिं द्वंद्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्याविलक्षणम् एकं नित्यं विमलमच्चलं सर्वादि साक्षभूतं भावार्थितं त्रिगुणरहितं सद्गुरु तं नमामि। ओम नमो जे अध्या वेद प्रतिपाद्य जय जय सोसवेद आत्मरूपा देवा तुझे गणेशु सकलार्थमती प्रकाशु म्हणे निवृत्तीदासु अवधारी जोजी करूया प्रथम नमन करूया प्रथम नमन करूया करूया प्रथम नमन करूया प्रथम नमन हो करूया प्रथम नमन वंदू देव वंदू देव करूया प्रथम करूया प्रथम करूया प्रथम नमन वंदुदेव गजानन जयांचे केले स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेचे वंदुचरण श्री गुरूंचे ते नमस्कारुने आता आता माझ्या भावा अंतराय नको रे देवा आली बाघाती करीतो तुझेच नाम मी उच्चारितो दृढ माझे मन येथे राखावे बांधून तुका मने वाटे आता नको फुटू देऊ फाटे विठ्ठला 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 असलेली मंडळी टाळ्या टाळ्या विठ्ठला 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 बोला पुंडलिका वरदे श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु संत तुकाराम महाराज संत श्रीपाद बाबा रामदास बाबा छत्रपती शिवाजी महाराज धर्मवीर संभाजी महाराज बोल बजरंगबली की भारत माते की विठाला विठाला जोडोनिया कर चरणी ठेवी तो माता चरणी ठेवी तो माता
वैष्णवी विनंती माझ्या पंढरी हा वैष्णवी विनंती माझ्या पंढरी नाथा गुरुडिया ठेवितो माझा वैष्णवी विनंती माझी पंढरी नाथा वैष्णवी विनंती माझी पंढरी माता वैष्णवी विनंती माझ्या पंढरी नाथा 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 संत तोची जाना जगी दया समाजाचे अंगी लोभ अहंता नये मना जगी विरक्त तोची जाना. प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेसाठी जमलेले श्रोतेजन परमात्मा परमेश्वरच्या कृपेने थोर संतांच्या आशीर्वादाने तुम्हा आपल्या सहकार्याने सेवेसाठी घेतलेला आजचा अभंग विश्ववंद्य महाराष्ट्राचे भूषण संत शिरोमणी आदिशक्ती संत मुक्ताबाई यांचा 4 चरणांचा संतांची लक्षणं सांगणारा आजचा अभंग. विठ्ठल आज पवित्र अशा या भूमीमध्ये श्री क्षेत्र चाडेगाव या ठिकाणी अखंड हरिनाम सप्ताह आणि या सप्त्याची दुसऱ्या दिवसाची सेवा माझ्यासारख्या लेकराच्या पामराच्या वाटेला आली. ज्यांच्या निमंत्रणामुळे ज्यांच्या संपर्कातून या ठिकाणी येणं झालं ते म्हणजे आमचे परमार्थ स्नेही श्री कैलास साहेब वाघ यांच्या आमंत्रणातून या ठिकाणी येण्याचं सौभाग्य मला लाभलं, भाग्य लाभलं. त्यांचं मी मनापासून आभार मानतो, धन्यवाद व्यक्त करतो. तसेच कार्यक्रमासाठी आजच्या सर्वच रथी महारथी उपस्थित आहेत. गायक वृंद असतील, उत्कृष्ट मृदुंगवादक असतील, टाळकरी असतील आणि तुम्ही तर सोन्याहून पिवळे जनसमुदाय तुम्ही सर्वजण उपस्थित आहात. तसेच आजच्या कार्यक्रमासाठी आशीर्वाद चॅनलचे सर्व आमचे बंधू जय गाडवे या ठिकाणी उपस्थित आहे. यूट्यूबच्या माध्यमातून त्यांनी कीर्तनं घरोघरी पोचवले. तेही आजच्या या कार्यक्रमासाठी शूटिंगसाठी उपस्थित आहेत. त्यांच्याही मनापासून धन्यवाद. समस्त ग्रामस्थ चाडेगाव कार्यक्रमाचे संयोजक आयोजक नियोजक टाळकरी माळकरी वारकरी गायक वादक विनेकरी चोपदार साऊंड सिस्टीमवाले मातृवर्ग पितृवर्ग महिला मंडळ तरुण मंडळ सामाजिक आर्थिक राजकीय धार्मिक कलाकृती क्षेत्रातील व्यक्तिमत्व सरपंच उपसरपंच तलाठी भाऊसाहेब पोलीस पाटील तंटमुक्ती अध्यक्ष उपाध्यक्ष सोसायटीचे चेअरमॅन व्हाईस चेअरमॅन आजी माझे गावकरी पंचक्रोशी पुढं बसलेले मधी बसलेले मागं बसलेले घरी झोपून कीर्तन ऐकणारे दुसऱ्या चपला घेऊन झाले का सगळे. उद्या कोणी म्हणायला नको माझं नाव नाही घेतलं. झोपलेले बी ते ऐकतात ना, झोपून का होईना ऐकतात ना कीर्तन. आणि एवढ्यांचं नाव घेऊन सुद्धा एखाद्याचं नाव राहिलं का? एखाद्याचं नाव राहू शकतं. म्हणून ज्यांचं नाव मी घेतली ते देव कोण बोलत जायचं, कोण देव. आणि ज्यांचं चुकीनं नाव राहिलं ते महादेव, त्यांचे ते देव. आणि चांगल्या सप्त्यामध्ये चांगल्या कार्यक्रमामध्ये जे अडथळे आणतात ते चांग देव. आणि तुम्ही ऐकणारे ब्रह्मदेव. असे सगळ्यांचे मी आभार मानतो आणि आजच्या कीर्तनाला सुरुवात करतो. विठ्ठल विठ्ठल माझा हा अखंड हरिनाम सप्ताह वर्ष किती वय 28 वर्ष आहे. अरे वा, म्हणजे 28 वर्ष झाले सप्त्याला. मी जन्मलो पण नव्हतो तेव्हापासून सप्ताह चालू आहे. माझं वय 25 आहे आणि सप्त्याला किती वर्ष झाले? 28 वर्ष सप्त्याला. मग 28 वर्षामध्ये भरपूर महाराज लोक तुम्ही खपवले, पेले उघडून पेले.
होऊन गेले. हा हा, मग असं जरा स्पष्ट सांगा की मला, म्हणजे मला पण कळन काय म्हणताय तुम्ही. वाटा लावली म्हणजे होऊन गेले. भरपूर महाराज लोक इथं आणले तुम्ही, बरोबर हो. मग मला एक साधा एक प्रश्न आहे, मला सांगा सप्ताह का करायचा? 28 वर्ष झाले तुमच्या या सप्ताहाला, कोणीतरी सांगितलंच असेल ना का सप्ताह करायचा? सप्ताह करण्याचा हेतू काय बाबा, त्याचं मागचं प्रयोजन काय, केल्याचा फायदा काय, नाही केल्याचा तोटा काय, का सप्ताह करायचा? घरी करमत नाही म्हणून काहीतरी करमणूक असावं म्हणून. आजी सप्ताह का करायचा? सप्ताह केल्यामुळं माणसाच्या ठिकाणी 3 विषयाची जागृती होते: देव, देश, धर्म. आता नीट ऐका बरं का, या 3 विषयाच्या ठिकाणी माणसाची जागृती होते. प्रथम आपण देशाचा विचार करू. देशाचा, ज्या देशामध्ये आपण राहतोय, बारीक जर आपण विचार केला तर आज आपल्या देशाचं नाव सुवर्ण अक्षराने कोरलं जाते. कसं सुवर्ण अक्षराने? तुम्ही म्हणाल का? कारण आपला भारत देश हा चंद्रावरती जाऊन पोहोचलाय. वा वा वा, भारत देश चंद्रावरती, सगळ्यांना माहिती असेल. चंद्रयान 3 ने चंद्रावरती दक्षिण ध्रुवावर सॉफ्ट लँडिंग केली यशस्वीपणे. आणि असं करणारा भारत देश हा जगातला पहिला देश आहे. जगात किती देश असतील आपल्याला त्याच्याशी घेणदेण नाही, आपला भारत देश हा जगातला पहिला देश आहे. हो, आणि याचा आपल्याला अभिमान पाहिजे महाराज. म्हणून भारत देशाचा नाद करायचा नाही. जगात कितीही देश झाले असतील पण कोणत्याच देशाला माता म्हणलं जात नाही, पण भारत असा एकमेव देश आहे त्याला भारत माता म्हणतात. भारत माता म्हणतात. भारत, बाकी कुठल्या देशाला म्हणतात जपान माता, अमेरिका म्हणतात का? ऐकलं कधी? म्हणतच नाही. भारत असा एकमेव देश, त्याला काय म्हणतात? भारत, भारत माता. मग भारत माता का म्हणतात? त्याचं सगळं श्रेय जातं आमच्या माता माऊलींना. तुम्ही म्हणाल कसं काय? माता माऊलींकडे असा एक दागिना आहे की तो दागिना सोन्याचा नाही, तो दागिना चांदीचा नाही, तो दागिना म्हणजे मर्यादा नावाचा दागिना. कोणता? मर्यादा नावाचा दागिना. हो, जन्माला आले वडिलांची मर्यादा, लग्न झालं मालकाची मर्यादा, कुळ धर्म कुळाचारात ते आचरणात राहतात, शेवटच्या श्वासापर्यंत कुळ धर्म कुळाचार पाळतात. मर्यादा नावाचा दागिना महिला मंडळांनी भारत देशाला बहाल केला, म्हणून या देशाला भारत माता असे म्हणतात. म्हणून आपला देश, आपल्या देशाविषयी आपल्याला अभिमान पाहिजे. आता हे शाळेत जाणे, शाळेत जाता का रे तुम्ही? मोठ्याने जेवले ना? शाळेत जाता का? जाता ना? शाळेत प्रतिज्ञा आहे का? प्रतिज्ञा, पोरीचं नाव नाही बरं का. प्रतिज्ञा आहे का? प्रतिज्ञा, प्रतिज्ञा आहे ना? काय आहे? हा, काय आहे? भारत माझा. हिच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा. भारत माझा देश आहे. शब्द किती सुंदर वापरला बघा. भारत माझा का आपला? भारत आपला आहे का? भारत माझं म्हटल्यावर प्रेम असतं, माझं म्हटल्यावर विशेष प्रेम. जसं आपण म्हणतो गाडी, मोठ्याने बोलायचं गाडी. मला आवाज आला बरं पाहिजे, मला आवाज आला पाहिजे. गाडी माझी, बंगला, जमीन, बायको, तुम्हाला टाइम आहे रे अजून. म्हणजे माझं म्हटल्यावर काय असतं? प्रेम असतं, विशेष प्रेम. आता हे मंदिर आहे का नाही? मंदिर आहे ना? मंदिर माझं का आपलं? आपलं. आपलं आपलं म्हणजे ते सार्वजनिक झालं. सार्वजनिक गावचं मंदिर. म्हणजे आता माझ्या समोर माईक आहे,
आपल्या सगळ्यांचं मंदिर, एकट्याचं नाही, माझं नाही, आपल्या सगळ्या. मला असे श्रोते आवडतात जे असं पटकन उत्तर देतात, म्हणजे मला पुढे जायला मी मोकळा. म्हणजे मंदिर आपलं. जसा माझ्यासमोर माईक आहे का नाही, हा माईक मी जर म्हटलं हा माईक आपला आहे, माईकवाला म्हणा महाराज तुम्ही कुठून आले, हा माईक माझा आहे, म्हणजे माझं म्हटलं विशेष प्रेम असतं का नाही. हो, आणि आपलं म्हणजे ते सार्वजनिक झालं. विठ्ठल म्हणून देशाविषयी प्रेम असावं का नाही, देशाविषयी प्रेम असावं, देशाविषयी अभिमान असावा. आणि सप्त्यामुळे देशाविषयी प्रेम वाढतं. महाराज एका ठिकाणी फार सुंदर वर्णन केले. हम जिएंगे और मरेंगे ए वतन तेरे लिए, दिल दिया है जान भी देंगे ए वतन तेरे सुंदर सुंदर गायले महाराज. देशाविषयी प्रेम असावं, अभिमान असावा. पहिलं झालं देश, दुसरा धर्म. धर्म म्हटल्यावर लोकांना एकच धर्म आठवतो, मुस्लिम धर्म, ख्रिश्चन धर्म, बौद्ध धर्म, हिंदू धर्म. अरे पण धर्माची व्याख्या काय? धर्म माझी धर्म, स्वस्वरूपी राहणे हाची खरा धर्म. धर्माची व्याख्या साने गुरुजींनी सांगितली. खरा तो एकची धर्म जगाला प्रेमर पावे, खरा तो एकची धर्म जगाला प्रेमर पावे. माणुसकी हा खरा धर्म आहे. माणसाने माणसावर प्रेम करणे, माणसाने माणसाला मदत करणे, एखादा संकटात असेल त्यासाठी धावून जाणे हा आपला धर्म आहे. आणि तो धर्म आपण जपला पाहिजे. तसा अजून एक धर्म आहे आपला, आणि तो धर्म कोणी जपला? कोणी? आता हे सप्ताहे, कीर्तने हे कोणामुळं? हे मंदिर आहे कोणामुळं? हा, संतांमुळं. संत कोणामुळं? देव कोणामुळं? मंदिरातले देव कोणामुळं? हा, कोण बोललं? यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजव. उगाच 10 रुपयाला एक टाळी असं वाजवायचं नाही. टाळी वाजवल्यावर 2 किलोमीटर आवाज गेला पाहिजे. हा, वाजवा. छत्रपती शिवाजी महाराजांचं अवतार कार्य झालं आणि आपला धर्म टिकला. म्हणून सप्तान, मंदिरन, कीर्तन, प्रवचन. नाही तर आजचं कीर्तन झालं असतं का? अहो, मी आलोच नसतो ना. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य काय? शिवाजी महाराजांचं अवतार कार्य झालं, धर्म आपला टिकला. शिवाजी महाराजांबद्दल जर बोलायचं म्हटलं तर औरंग्याची उतरवली नशा, औरंग्याची उतरवली नशा, असा झुंजला दाही दिशा. पितुरांची करुणी दशा, बोले मराठ्याची भाषा.
रुद्राचा अवतार वाघाचा ठसा होता, रुद्राचा अवतार वाघाचा ठसा होता. अरे विचारा त्या सह्याद्रीला शिवाजी राजा कसा होता. हो, छत्रपती शिवाजी महाराजांचं अवतार कार्य झालं महाराज. त्यांचे मातोश्री जिजाऊ मासाहेब. वा वा वा. जिजाऊ मासाहेबांबद्दल जर बोलायचं म्हटलं महाराज, जिजाऊ मासाहेब तुम्ही जर झाल्या नसत्या, जिजाऊ मासाहेब तुम्ही जर झाल्या नसत्या तर नसते दिसली हिंदूंच्या अंगणी तुळस. जिजाऊ मासाहेब तुम्ही जर झाल्या नसत्या तर नसते दिसली हिंदूंच्या अंगणी तुळस. अरे नसती दिसली हिंदूंच्या अंगणी तुळस, नसते राहिले मंदिरावर कळस. जिजाऊ मासाहेब तुम्ही जर झाल्या नसत्या तर वाटल्या असत्या आमच्या मुलीबाई. वा वा वा. जिजाऊ मासाहेब तुम्ही जर झाल्या नसत्या तर वाटल्या असत्या आमच्या मुलीबाई. अरे वाटल्या असत्या आमच्या मुलीबाई, नसते राहिले कुंकू कपाळी. आणि म्हणून जिजाऊ मासाहेबांबद्दल बोलायचं म्हटलं शब्द अपुरे पडतात. माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली ओ फळाला, माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली ओ फळाला. तो बापाचा बाप वाघ शिवबा जन्मला, तो बापाचा बाप वाघ शिवबा जन्मला. बापाचा बाप माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली ओ फळाला, माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली ओ फळाला. तो बापाचा बाप वाघ शिवबा जन्मला, बापाचा बाप शिवबा जन्मला, बापाचा बाप शिवनेरीवर शिवबा जन्मला. राजाचा अधिपती, राजाचा अधिपती, दैवत 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 छत्रपती आमचं दैवत छत्रपती, दैवत छत्रपती आमचं दैवत छत्रपती. शिवाजी महाराजांचं अवतार कार्य झालं. आपला धर्म बोला ना टिकला का नाही. मग आपण धर्माचं पालन केलं पाहिजे. धर्माचे पालन करणे पाखंड खंडन, हेचे आम्हा करणे काम, बीज वाढवावे नाम. मग देव, देश, धर्म या 3 विषयाच्या ठिकाणी माणसाची जागृती होते. म्हणून हा अखंड हरिनाम सप्ताह. त्याच्यातला आजचा हा दुसरा दिवस, आणि तो दुसरा दिवस माझ्या पामराच्या वाटेला आला हे माझं मी परम भाग्य समजतो. आणि कीर्तनाला मग आतापर्यंत काय चाललं होतं, आतापर्यंत एवढंच चाललं होतं सप्ताह का करायचा आणि सप्ताह केल्यामुळं काय फायदा होतो. आता कीर्तनाला सुरुवात. विठाला 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 विठाला. मग आज घेतलेला अभंग संत मुक्ताबाईंचा आहे. पहा आता परंपरा जर आपण शोधून पाहिली तर आपल्याला लक्षात येईल माऊली महावैष्णव ज्ञानोबर आहे. महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर. संत निवृत्तीनाथ महाराज सदाशिवाचा
अवतार. संत सोपान काका ब्रह्म सोपान तो. आणि संत मुक्ताबाई कोण? आदिशक्ती मुक्ताबाई. आदिशक्ती मुक्ताबाई. आदिशक्ती मुक्ताबाई. आदिशक्ती मुक्ताबाई. दासी जाणी लागे बाई. दासी जाणी लागे बाई. दासी जाणी लागे बाई. महाविष्णूचा अवतार. महाविष्णूचा अवतार. आदिशक्ती मुक्ताबाई दासी जनी लागे पायी. हो मग मुक्ताबाई कोण? आदिशक्ती मुक्ताबाई. हो मुक्ताबाई कोण? जर तुम्हाला असा प्रश्न पडला तर साधं एक वाक्य पहा. जगाला शांत करण्याची ताकद माऊली महावैष्णव ज्ञानोबरायांमध्ये. जगाला शांत करण्याची ताकद माऊली महावैष्णव ज्ञानोबरायांमध्ये आहे. पण ज्ञानोबरायांना शांत करण्याची ताकद ज्याच्यामध्ये आहे ती संत मुक्ताबाई. हो मुक्ताबाई, संत मुक्ताबाई. हो मग संत मुक्ताबाई कोणाचे गुरु? वा 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 वा, चांगदेव महाराजांचे गुरु. पहा बरं, चांगदेव काय साधा गडी नव्हता. तो उगाच गप्पा मारीत नव्हता. त्याच्यात वजन होतं त्याचं. साधा माणूस होता तो. 14 विद्या आणि 64 कला मुठीत होत्या. कोणाच्या? चांगदेव महाराजांचा. हो चांगदेव महाराज साधे नव्हते महाराज. हो चांगदेव महाराजांना सांगू का तुम्हाला? हातात होता नाग. हातात होता, बसायला होता. वा वा वा. हातात होता, बसायला होता वाघ. वाघ कळतो का? वाघ वाघ वाघ. आमचे कैलास वाघ. एकदम गोड व्यक्तिमत्व महाराज. त्यांच्या घरी मगाशी जाऊन आलो महाराज. आणि कसं आहे माहिती आहे का तुम्हाला? एकच वाक्य सांगतो. चांगल्या माणसाचं कौतुक हे झालंच पाहिजे. चांगल्या माणसाचं कौतुक आणि त्यांनी केलेल्या चांगल्या कामाचं कौतुक हे. आणि जगामध्ये सगळं होते पण कौतुक कोण करत नाही महाराज. कौतुक करायला त्याला मन मोठं लागतं महाराज. हो खूप चांगलं, म्हणजे चांगलं व्यक्तिमत्व. एक मी म्हणेल भारदस्त व्यक्तिमत्व. हो छान महाराज. हो आणि त्यांच्यामुळेच आज या ठिकाणी येण्याची संधी मला मिळाली महाराज. हो म्हणून वाघ म्हटलं. आपला शब्द चालला होता वाघ वाघ. वाघा पुढे जायची डेअरिंग जगामध्ये फक्त 3च लोकांनी केली. बघा बरं का, वाघा पुढे जायची डेअरिंग फक्त 3च लोकांनी केली. एक चांगदेव, दुसरे छत्रपती शिवाजी महाराज आणि तिसरे छत्रपती संभाजी महाराज. चांगदेव महाराजांना वाघ बसायला होता. छत्रपती शिवाजी महाराजांनी वाघिणीचं दूध काढलं. आणि छत्रपती संभाजी महाराजांनी तर वा वा वाघच फाडला. चौथा वाघासमोर गेलाच नाही. चौथा वाघासमोर. आणि जो गेला अहो तो परत आलाच नाही. हो म्हणून हातात होता नाग, बसायला होता वाघ. माऊली भिंतीवरून बसून आले हे पाहून चांगदेवाची पोटात पडली आग. मग मुक्ताबाईंनी चांगदेवाचा शांत केला राग. मग मुक्ताई म्हणली चांगदेवा काय मागायचं असेल तर माग. चांगदेवा म्हणे आधी जन्मालो गुरुपुत्र झालो. मुक्ताईचा गुरुपुत्र झालो. मुक्ताईचा
चांगदेव म्हणे आजी जन्मालो गुरुपुत्र झालो मुक्ताईचा. वा सुंदर प्रमाण दिलं महाराज, टायमिंगला प्रमाण दिलं. हो चांगदेव महाराज म्हणाले काय मागायची गरजच नाही, विषयच पडला नाही, गुरुपुत्र झालो मुक्ताईचा. हो चांगदेव महाराज म्हणून वयावर जायचं नाही, वयावर अजिबात जायचं नाही वयावर. मुक्ताई 9 वर्षाची, चांगदेव 1400 वर्षाचा, पण गुरुपुत्र झालो मुक्ताईचा. वा 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 वा, ते सांगायच्या गोष्टी का महाराज. मुक्ताबाई मुंगी हातीच्या कानात जर शिरली, हाती बी याडेवानी करतो. हो म्हणून वयावर जायचं नाही महाराज. हो मग तुम्ही म्हणाल मुक्ताबाई कोण? आदिशक्ती मुक्ताबाई. मग सगळ्या देव्या एकच आहे, रुक्मिणी तीच, कोल्हापूरची तीच, माहूरगडची तीच, आणि सगळ्या असतील तेवढ्या तीच, फक्त ज्याला लागल तशा, ज्याला जशा पाहिजे तशा. नाही तर सगळ्या देव्या एकच. कशावरून? आषाढी कार्तिकी तुझ्या गोंधळाची दाटी हो, आषाढी कार्तिकी तुझ्या गोंधळाची दाटी हो, कुंडली कधी वट्या शोभे वाळवंटी हो, कुंडली कधी वट्या शोभे वाळवंटी हो, एका जनार्दनी आंबा उभे करा ठेवणे कटी हो, एका जनार्दनी आंबा उभी करा ठेवणे कटी हो, उदो बोला उदो बोला उदो बोला उदो बोला उदो बोला कृष्णबाई माऊलीचा हो, उदो बोला उदो बोला उदो बोला कृष्णबाई माऊलीचा, उदो बोला उदो बोला उदो बोला कृष्णबाई माऊलीचा, उदो बोला उदो बोला उदो बोला वा 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 वा. म्हणजे सगळ्या वाजवायचे टाळे वाजव. मला असं सांगायचं नाही, मी 2 मिनिटं गॅप घेतला आपल्याला काय काही. म्हणजे सगळ्या देव्या एकच, फक्त ज्याला पाहिजे तशा महाराज. वा वा वा. मग हातचा जो अभंग आहे तो ताटीपर प्रकरणातील महाराज 11 अभंग आहे ताटीचे. किती? त्याच्यातला आजचा घेतलेला अभंग 5वा. पहा बरं का. मग अभंगाची निर्मिती कधी झाली? या अभंगाची निर्मिती कधी झाली बघा. संत ज्ञानेश्वर महाराज रस्त्याने चालले होते. अभंगाची निर्मिती सांगतो, जास्त वेळ घेणार नाही. ज्ञानेश्वर महाराज रस्त्याने चालले होते. समोरून एक सज्जन माणूस, डोक्याला गंध, साफसुथरे कपडे, हो भक्त, देवाचा लाडका भक्त, हो असं सज्जन माणूस रस्त्याने चालला होता समोरून. त्याने ज्ञानेश्वर महाराजांना पाहिलं आणि तो माग फिरला आणि कपड्यानिशी आंघोळ केली. कोणी? त्या सज्जन माणसाने. कोणाला बघून? ज्ञानेश्वर महाराजांना बघून. ज्ञानेश्वर महाराजांनी त्याला विचारलं, तुम्ही मला पाहिल्यानंतर माग फिरल्यानंतर कपड्यानिशी आंघोळ केली का? तो सज्जन माणूस म्हणाला, मला विटाळ झाला. काय झाला? विटाळ झाला. ज्ञानेश्वर महाराज म्हणाले, कोणाचा विटाळ झाला? तो सज्जन म्हणाला, महाराज मी संन्यासाचं बोराचं तोंड पाहिलं आणि मला विटाळ झाला. ज्ञानेश्वर महाराजांना वाईट वाटलं. एवढा अट्टहास करून, एवढा त्रास सहन करून आपल्यामुळे जर कोणाला विटाळ होत असेल तर जगण्यात काय अर्थ आहे महाराज? ज्ञानेश्वर महाराज दुःखित अंतकरणाने मागं फिरले, कोपीमध्ये आले, कोपीचा दरवाजा लावून घेतला, ताटी लावली महाराज आणि आतमध्ये रडत बसले. मुक्ताईला समजलं, मुक्ताई त्या ठिकाणी आली आणि ज्ञानेश्वर महाराजांना आवाज देऊ लागली. ज्ञानेश्वर महाराज आतमध्ये रडत होते. मगाशी सांगितलं मी, जगाला शांत करण्याची ताकद ज्ञानोबाऱ्यांकडे, पण ज्ञानोबाऱ्यांना शांत करण्याची ताकद मुक्ताई जवळ आहे महाराज. मुक्ताई ज्ञानेश्वर महाराजांना उपदेश करू लागली. पहा, वयावर जायचं नाही कधी. मुक्ताई उपदेश करू लागली. 11 अभंग
11 अभंगाचा उपदेश ज्ञानोबरायांना केला आणि सांगितलं तुम्ही योगी आहात. योगी पावा नामानाचा, योगी पावन मनाचा. वा, योगी पावन मनाचा साहे अपराध जनाचा. हो, संत जेने व्हावे जगा बोलणे सोसावे. मुक्ताबाई ज्ञानेश्वर महाराजांना उपदेश करतात तुम्ही योगी आहात, नवे नवे संत आहात. तुम्ही जगाचं काय मनावर घेता. हो, जो अपराध पोटामध्ये घेतो तो संत महाराज. हो, मुक्ताबाई उपदेश करू लागली अरे संत कोणाला म्हणतात आणि तुम्ही ताटीचा दरवाजा लावून बसले. हो, संत त्याला म्हणत नाही, मग संत कोणाला म्हणतात. संत जाना जगी, संत तोची जाना जगी, संत जाना जगी, संत जाना जगी, संत तोची जाना जगी, संत तोची जाना जगी, संत तोची जाना जगी, संत तोची जाना जगी. दया क्षमा त्याचे आगे, दया क्षमा त्याचे आगी, लोभांना डोळे मला, लोभांना डोळे मला. दया क्षमा त्याचे आगे, दया क्षमा त्याचे आगी, लोभांना डोळे मला, लोभांना डोळे संत तोचे जाना जगी, दया क्षमा ज्याचे अंगी. अरे संत कोणाला म्हणतात ज्याच्या जवळ दया आहे. महिला मंडळ, ज्याच्या जवळ दया आहे, क्षमा आहे, तो संत. मग दया आणि क्षमा, दया कशासारखी असावी. पाण्यासारखी. पाण्याकडे भेदभाव नसतो. हां, पाणी जर तुम्ही सोडलं तर खड्डा भरून काढतो का सोडून देतो. त्याच्याकडे भेदभाव नसतो. पाण्यासारखी दया आणि क्षमा. क्षमा असावी. लोक क्षमा करत नाही. क्षमा करायला मन मोठं लागतं. पती पत्नीमध्ये पण क्षमा करायला शिका. भांडण्यात काय अर्थ आहे का. भांडण्यात काय अर्थ आहे का. अहो, भांडण्यात काय अर्थ आहे का. नाही ना. मग कधी कीर्तन संपल्यावर सांगणार का मला. अजिबात भांड्याची गरज नाही. पती पत्नी म्हणजे मोटरसायकल. मोटरसायकल. पती पत्नी म्हणजे पुरुष मंडळी. पती पत्नी म्हणजे मोटरसायकल. पुढचा चाक म्हणजे पती आणि मागचं चाक म्हणजे पत्नी बायको. पुढचं नवरा, मागचं बायको. पण मागचं चाक जरा भाऊ खात. मागचं चाक जरा का. कारण मागच्या चाकाला असं वाटतं चैन आपल्या चाकाला आहे. चैन मागच्या चाकाला आहे म्हणून ते थोडं भाव खात. पण मागच्या चाकाने शायनिंग मारायची अजिबात गरज नाही. याचं कारण सांगू का. हँडल पुढच्या चाकाला असतं ना. हँडल पुढच्या चाकाला असतं. पुढचं चाक जर खड्ड्यात गेलं मागचं आपोआप जाणार ना. म्हणजे महत्वाचं काही समतोल महत्वाचा. बॅलेन्स महत्वाचा का नाही. म्हणून एकमेकाला क्षमा करावी. भांडणं झाली तिथले तिथं सोडून द्यावं. आणि क्षमा करणारा हा सगळ्यात मोठा असतो महाराज. म्हणून ज्याच्याकडे दया आहे, क्षमा आहे, तो कोण. तो कोण. संत.
पण मुक्ताबाई याच्याही पुढे जाऊन सांगतात की नुसतंच दया क्षमा असून जमत नाही. नुसतंच दया आणि क्षमा आहे तो संत आहे का? नाही. मग अजून काय लक्षण आहे अभंगाचं दुसरं चरण. लोभ ममता नये मना, लोभ ममता नये मना, लोभ ममता नये मना, लोभ ममता नये मना, लोभ महता नये मना, मना लोभ अहंता नये मना, लोभ अहंता नये मना, लोभ अहंता नये मना. जगी विरक्त तो झाला, जगी विरक्त तोची झाला, जगी विरक्त तोची झाला, जगी विरक्त तोची झाला, लोभ अहंता नये मना, लोभ अहंता नये मना. जगी विरक्त तोची झाला, जगी विरक्त तोची झाला, जगी विरक्त तोची झाला, लोभ अहंता नये मना, लोभ लोभ अहंता नये मना, जगे विरक्त तोची जाना. ज्याच्याकडं दया आहे क्षमा आहे तो संत. पण ज्याच्याकडे लोभच नाही, लोभच नाही तो पण अहो संतच ना. मला सांगा इथं बसणाऱ्यापैकी असा कोण आहे की रस्त्यात 10 रुपयाची नोट पडली आणि तुम्ही म्हणले जाऊ दे ज्याचा असेल तो घेऊन जाईल? एवढं तुम्ही ती 10 रुपयाची नोट उचलणारच. कारण प्रत्येकाला लोभ आहे महाराज, लोभ आहे. पण लोभ आणि अहंता ज्याच्यामध्ये नाही तो संत महाराज. हो. आणि हे मुक्ताबाई ज्ञानेश्वर महाराजांना उपदेश करतात. आता उपदेश करता इथपर्यंत ठीक आहे. उपदेश करण्यासाठी पण अधिकार लागतो. अधिकार काय लागतो? अधिकार लागतो. अधिकार म्हणजे काय? आपण आधी तसं वागायचं मग दुसऱ्याला सांगायचं. हा. मला सांगा ज्याच्या गळ्यात माळच नाही, ज्याच्या गळ्यात माळच नाही त्यांनी भजनांना सांगावं का टाळनीट वाजव? त्यांनी म्हणायचं टाळनीट वाजव आणि तुझ्या गळ्यात माळच नाही. त्यांनी फिरायचं इकडं तिकडं. काय मजा काय त्याच्यामध्ये? अधिकार पाहिजे का नाही? म्हणजे अधिकार पाहिजे तेव्हा दुसऱ्याला माणसाने सांगितलं. हा. ज्याने खरंच बाबा परमार्थात आपलं आयुष्य गाढवलंय, थोडाफार अभ्यास केलाय, त्यांनी सांगितले होते मान्य पण होईल ना. पण ज्याचं काहीच नाही त्यांनी जर सांगितलं तर ते मान्य होईल का? नाही. म्हणून अधिकार लागतो. उपदेश करण्यासाठी अधिकार लागतो. पहा बरं का, सुंदर उदाहरण आहे. बापाने मुलाला सांगितलं बाळ्या हे घे बिडी आणि पेटून आण. काय म्हणला? हे घे बिडी घे आणि पेटून आण. बाळ्या गेला बिडी घेऊन चुलीवर धरली. पण येतपर्यंत बिडी विजली. येतपर्यंत बिडी विजली. त्याचा बाप म्हणाला मूर्खा, तुला साधी बिडी पेटवता येत नाही, तू पुढे आयुष्यात काय करशील? पा बाप, तुला साधी बिडी पेटवता येत नाही, तू पुढे आयुष्यात काय करशील? आता ते पोरग जरा हुशारच होतं, चाडेगावचं होतं. ते मुळात कसं हुशारच. तो त्याच्या बापाला म्हणला मला चॅलेंज, मला. त्याने घेतली बापाकडून बिडी, घाई घाई गेला, चुलीपाशी धरली, पेटवली, येतपर्यंत विजूच दिली नाही. बिडी अशी इमानदार जाते महाराज, वडल्याशिवाय. मला माहित नाही, मी दुसऱ्याची पाहिली बरं का. हे तुम्ही मा येऊ संशय घेशाल, तुमचा काय भरोसा आहे?
आता सोशल मीडियाचा जमाना आहे, जिथल्या तिथं क्लिअर करावं लागतं गोष्टी, आणि लय अवघड आहे महाराज. तो आला पण बिडी विजूच दिली, म्हणजे वडीतच आला तो, आणि बापाकडे दिली. बाप त्याला म्हणला, मूर्खा नालायका, बिडी वडतो, तुला लाज वाटत नाही? बिडीमुळे अनेक प्रकारचे रोग होतात, शरीराचा नाश होतो, चांगलं नसतं. आणि बाप काय करतोय? एक एक झुरक्याला एक एक उपदेश. पा बाप म्हणजे अधिकार आहे का सांगायचा? नाही. बापाला जर वाटत असेल आपल्या पोरानं बिडी वडू नये, तर त्यासाठी बापाने आधी आपल्या आयुष्यातून बिडी नावाची वस्तू बाजूला केली पाहिजे आणि सिगरेट चालू केली पाहिजे. अजिबात नाही. बिडी आणि सिगरेट बाजूला गेली पाहिजे, तेव्हा ते पोरगा ऐकल. मग सांगण्यासाठी काय पाहिजे? अधिकार पाहिजे ना महाराज. हा, तरच सांगावं महाराज. हो, तुम्हाला एक सांगू का, मी एका पोराला म्हटलं, काय तंबाखू खातो? काय तंबाखू खातो? समोरून शिक्षक चालले तरी तू तंबाखू खातो, तंबाखू चोळतो? तो म्हणला, मी माझ्या बापाला घाबरत नाही, तंबाखू खायला तर शिक्षकाला काय घाबरू? आणि तेवढा समोरून त्याचा बाप गेला. त्यांनी घाईघाई हात मागे घेतला. मी त्याला म्हटलं, बाबा, मनातल्या मनात म्हटलं, बोलून गेला पण बापाबद्दल आदर आहे. त्याला म्हटलं, का रे, तू तर म्हणत होता मी माझ्या बापाला घाबरत नाही, मग बाप आल्यावर हात का मागे घेतला? तो म्हणतो, घाबरतो म्हणून हात मागे नाही घेतला, तो याच्यातला अर्धी मागतो म्हणून घेतला. म्हणजे सांगण्याचा अधिकार आहे का? मग नाही ना महाराज. आधी आपण तसं वागायचं, मग दुसऱ्याला सांगायचं. हे तर सांगूच नाही, लय अवघड आहे महाराज. एक बायको आपल्या नवऱ्याला सारखं म्हणायची, दारू पिऊ नका, दारू पिऊ नका, दारू पिऊ नका, दारू पिऊ नका. सारखंच नवऱ्याला सांगायची, दारू पिऊ नका, दारू पिऊ नका. तो नवरा जरा वैतागलाच, त्याने बायकोलाच बुचणभर दारू पाजली. तिने पार तोंड वाकडं केलं. ती म्हणती, बाया, एवढं कडू कसं काय पिता तुम्ही? तो म्हणला, तुला काय माहिती दुःख मी कसं पचवतो? तुला काय वाटलं मी काय एन्जॉय म्हणून पितो? म्हणजे अशा माणसाला उपदेश करून काय फायदा आहे का? अजिबात नाही महाराज. लय अवघड आहे महाराज. एक अजून एक, पण ते ज्याला समजल त्याला समजन बरं का. एक मित्र म्हणला, दारू नको पिऊ, दारू चांगलं नसतं. कशाला दारू पितो? तो म्हणला, बायको सोडून गेली म्हणून दारू पितो, बायको सोडून गेली म्हणून दारू पितो. मग त्याने विचारलं, बायको का सोडून गेली? तो म्हणतो, दारू पितो म्हणून. म्हणजे अशा माणसांना उपदेश करून फायद्याचा नाही. एकतर अधिकार असेल तरच उपदेश करावा, नाही तर अजिबात उपदेश करू नये. मग मुक्ताबाई ज्ञानेश्वर महाराजांना उपदेश करतात की, बाबा रे, ज्याच्याकडे दया आहे, क्षमा आहे, आणि ज्याच्याकडे लोभ नाही, अहंता नाही, तो कोण? साधू. तोची साधू ओळखावा आणि देव तेथेची जाणा. विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई. टाळ्या टाळ्या बसते मंडळी. विठोबा रखुमाई, जय विठोबा रखुमाई, जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, रखुमाई, जय जय विठोबा 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 रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई,
ठोबार कुमाई ठोबार कुमाई ठोबार कुमाई ठोबार कुमाई खबर कुमाई कुमाई टाळ्या 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 कुमाई बार घुमाई कुमाई घुमाई कुमाई लोभ अंता नये मना जगे विरक्त तोची जाना. विरक्त कोण आहे जगात त्याच्याकडे लोभ अहंता नाही. याच्याही पुढे जाऊन मुक्ताबाई सांगते इह परलोकी सुखी शुद्ध ज्ञान ज्याचे मुखी. या जगामध्ये तोच सुखी आहे ज्याच्याकडं शुद्ध ज्ञान आहे. ज्याच्याकडं शुद्ध ज्ञान आहे. ज्ञान म्हणजे काय? ज्ञान ज्ञान आपण जन्माला का आलो, जन्माला आल्यानंतर नक्की आपण केलं काय पाहिजे, आणि शेवटी जाताना आपण वरती काहीच घेऊन जाणार नाही, सगळं इथंच राहणार आहे. याचं ज्याला ज्ञान आहे तो जगात सुखी महाराज. इह परलोकी सुखी शुद्ध ज्ञान ज्याचे मुखी. म्हणून भगवंतानी मनुष्य देह दिलाय. कमीत कमी देवाची भक्ती आपण केली पाहिजे महाराज. हो, देवाची भक्ती केली पाहिजे, देवाचं नामस्मरण केलं पाहिजे. 24 तासातले 24 मिनिटं तरी देवाला दिले पाहिजे. त्यावेळेला बाकीचा वेळ देव आपल्याला सांभाळेल. हो, ठेविले आनंदे तैसेची राहावे, चित्ती असो द्यावे समाधान. एका ठिकाणी फार सुंदर वर्णन केले महाराज. पिते दूध डोळे मिटूनी जात मांजराची, मनी चोरट्याच्या कारे भीतीच्या भऱ्याची. सरावल्या हाता नाही कंप का सुटावा, उघडदार देवा उघडदार देवा उघडदार देवा उघडदार देवा. देहाची जिजोरी भक्तीच्या घेवा, देहाची जिजोरी भक्तीचा घेवा. उघडदार देवा उघडदार देवा उघडदार देवा उघडदार देवा. आकाशी झेप घेरे पाखरा, आकाशी झेप घेरे पाखरा. सोरे सोन्याचा पिंजरा, सोरे सोन्याचा पिंजरा, सोरे सोन्याचा पिंजरा. घटा घटाचे रूप आगळे, प्रत्येकाचे दैव वेगळे. तुझ्या विना हे कोणा न कळे, मुखी कुणाच्या पडलेलो नी पुन्हा मुखी देवाची भक्ती केली पाहिजे महाराज. बस आयुष्य यासाठी दिले, जन्म आलो त्याचे फळ झाले. पण कधी देवाची भक्ती केली तर महाराज. आणि ही जी गोष्ट आहे महाराज, हे साधू संतांनी 450 वर्षापूर्वी 700 वर्षापूर्वी सांगून ठेवले हे सगळ्या गोष्टी. फक्त याचं आपण थोडंफार का होईना आचरण केलं, अंमलात आणली पाहिजे महाराज. थोडं का होईना ऐकलं पाहिजे. माणूस ऐकत नाही महाराज. सांगणारेच एवढे झालेत
की त्याच्या पुढे ऐकणारे कमी पडले, ऐकतच नाही हो. आणि जवळ लोक चांगलं सांगून ऐकती, ऐकतच नाही महाराज. म्हणून थोडंफार तरी ऐकलं पाहिजे. आणि जर नाही ऐकलं महाराज, हे जरी नाही ऐकल तरी दुसरा येईल, हे जरी नाही ऐकल तरी दुसरा येईल, हे जरी नाही ऐकल तरी दुसरा येईल, हे जरी नाही ऐकल तरी नाही झालं तरी दुसरा येईल. सरते शेवटी बा काळ बांधून नेल, सरते शेवटी बा काळ बांधून नेल, सरते शेवटी बा एकाच्या नादानी आमच्या काय जाईल, एकाच्या नादानी आमच्या काय जाईल, पिंगळा 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 महाद्वारी, बोल बोल तो देखा पिंगळा महाद्वारी, पिंगळा महाद्वारी, बोल बोल तो देखा पिंगळा महाद्वारी, पिंगळा महाद्वारी, बोल बोल तो देखा पिंगळा महाद्वारी, पिंगळा महाद्वारी, बोल बोल तो देखा पिंगळा महाद्वारी. गटके ना बोलू आम्ही वर्तमान खोटे, वर्तमान खोटे आम्ही वर्तमान खोटे, वर्तमान खोटे दादा वर्तमान खोटे, वर्तमान खोटे दादा वर्तमान खोटे. लटके न बोलू आम्ही वर्तमान खोटे, लटके न बोलू आम्ही वर्तमान खोटे. पिंगा ग बाई पिंगा ग, पिंगा ग बाई पिंगा, पिंगा ग बाई पिंगा ग, पिंगा ग बाई पिंगा, पिंगा ग बाई पिंगा ग, पिंगा ग बाई पिंगा. औगा औगा धांगड धिंगा ग, 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 धांगड धिंगा ग, औगा धांगड धिंगा ग, औगा धांगड धिंगा ग, औगा धांगड धिंगा ग, धांगड धिंगा ग. सगळ्यांचे हात वरती. आता तालात म्हणायचं, तालात तालात टाळी आली पाहिजे. आहा आहा आहा. अहम वागा सोहम वागा, अहम वागा सोहम वागा प्रेम नगरावारी, सावध होने भजने लागा देव करा कैवारी. माझ्या माझ्या मल्हारीची वारी, मल्हारीची वारी, माझ्या मल्हारीची वारी, मल्हारीची वारी. अहम वागा सोम वागा प्रेम नगरावारी, सावध होनी भजने लागा देव करा कैवारी, सावध होनी भजने लागा देव करा कैवारी. मल्हारीची वारी, मल्हारीची वारी, मल्हारीची वारी, मल्हारीची वारी, मल्हारीची वारी, मल्हारीची वारी, मल्हारीची वारी. पिंगा ग बाई पिंगा ग, पिंगा ग बाई पिंगा, पिंगा ग बाई पिंगा ग, पिंगा ग बाई पिंगा, पिंगा ग बाई पिंगा ग, पिंगा ग
दादाचं दातवन घ्या ग कोणी दाताचं दातवन घ्या ग कोणी कुंकू 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 घ्या कोणी काळ मनी 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 दाताचं दातवन घ्या ग कोणी दाताचं दातवन घ्या ग कोणी कुंकू घ्या कोणी काळ मनी कुंकू कुंकू घ्या कोणी काळ मनी 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 पिंगळा महाद्वारी बोल बोल तो देखा पिंगळा महाद्वारी पिंगळा महाद्वारी बोल बोल तो देखा पिंगळा महाद्वारी बोल बोल तो देखा पिंगळा महाद्वारी पिंगळा महाद्वारी बोल बोल तो देखा पिंगळा महाद्वारी वा 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 म्हणून इथं आनंद घेतला पाहिजे आपण कुठं आनंद घेतो आपल्याला माहिती आनंद इथं घेतला पाहिजे इथं इथं नाचता नाचता गळाला देवाचा पितांबर इथं आनंद घेतला पाहिजे हो आजचा सप्ताह बघून स्वर्गातले इंद्र चंद्र ब्रह्मदेव सुद्धा हँग झाले असतील हँग ते सुद्धा वरून म्हणत असतील काय तो सप्तांग काय ते चाडेगाव काय ते वादक काय ते गायक काय ते महाराज एकदम ओके मध्ये काय ते झाडी वा 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 हा सुख सोहळा स्वर्गे नाही हो स्वर्गात स्वर्गीचे अमर इच्छिता ते देवा मृत्यू लोकी व्हावा जन्म इथं आनंद घेतला पाहिजे माणूस कुठं आनंद घेतो इथं नाचलं पाहिजे नाचू कीर्तनाचे रंगी नाचू कीर्तनाचे रंगी नाचू कीर्तनाचे रंगी नाचू कीर्तनाचे कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावू जगी नाचो 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 कीर्तनाचे रंगी नाचो कीर्तनाचे रंगी कसा वाटला आनंद महिला मंडळ मला एक सांगा बरं आता 2 तास होत आले तुम्ही इथं बसले का नाही इथं बसलं तुम्हाला घरची आठवण झाली का मोठ्याने म्हणा ना नाही ना मग तुम्ही आता स्वर्गात आहे हो तू कुठे वर काय अजून मला माहित नाही कारण मी अजून तुम्हाला लई घाई झाली
मी वर गेल्यावर तुम्हाला मिस कॉल देईल, मग सांगेल वर यायचं का नाही. वर काय नाही हो, सगळं इथंच आहे महाराज. इथं सगळं आहे. इथं आनंदाने राहिलं पाहिजे, प्रेमाने राहिलं पाहिजे, सुखानं राहिलं पाहिजे महाराज. आणि उगाच मिथ्या कल्पना जे आहे मनातल्या, जसं माऊलींच्या मनामध्ये मिथ्या कल्पना होत्या जगाबद्दल, ते मुक्ताबाईंनी दूर केल्या महाराज. तसं आपल्या मनामध्ये भरपूर मिथ्या कल्पना असतात. मी गेल्यावर कसं होईल, मी गेल्यावर सगळ्यांचं चांगलंच होणार आहे महाराज. फक्त आपण जाणं गरजेचं आहे. मागच्यांना काही वाटत नाही, मागचे टपलेलेच आहे, कधी जातोय आणि कधी मला हो कोणी कोणाचं नाही महाराज, इथं कोणी कोणाचं नाही. हो, म्हणून आपल्या मनातल्या ज्या मिथ्या कल्पना आहे ते आपण बाजूला केलं पाहिजे. मुक्ताबाई म्हणतात, ज्ञानदादा मिथ्या कल्पना मनातल्या बाजूला काढा. तुमच्या मनाबद्दल जगाबद्दल जे द्वेष आहे, जगाबद्दल जो राग आहे, जगाबद्दल जे काही वाईट विचार आहे तो बाजूला काढा आणि ताटी उघडा. हेच अभंगाच्या 4थ्या चरणात. मिथ्या कल्पना मागे सारा, मिथ्या कल्पना मागे सारा, मिथ्या कल्पना मागे सारा, मिथ्या कल्पना मागे सारा, हो मिथ्या कल्पना मागे सारा, मिथ्या कल्पना मागे सारा, मिथ्या कल्पना मागे सारा, हो मिथ्या कल्पना मागे सारा, हो ताटी उघडा ज्ञानेश्वरा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा, लोभला नाही मना, लोभला नाही मना, ताटी उघडा ज्ञानेश्वरा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा, लोभाचा नाही मना, लोभाचा नाही मना, जगी विरक्त तोची जाना, जगी विरक्त तोची जाना, बोलता बोलता बराच वेळ गेला. मी जे काय बोललो ते साधू संतांचे चुकीचं असेल ते माझ्या प्रकृतीचा गुणदोष म्हणून सोडून द्या. सर्वांनी सुंदर साथ दिली महाराज. एकदा गायक वृंदांसाठी आणि गायकसाठी जोरदार टाळ्या झाला पाहिजे. मृदुंग वादकासाठी पण जोरदार टाळ्या झाला पाहिजे. टाळकऱ्यांसाठी पण जोरदार टाळ्या झाला पाहिजे. आणि एकदा तुमच्यासाठी पण जोरदार टाळ्या वाजून घ्या. आणि सर्वात कौतुकाची गोष्ट आणि ज्याचं कौतुक करू वाटतं महाराज, आपल्या साऊंड सिस्टीम भाऊवाल्याचं सुंदर सुंदर. म्हणजे काय असतं माहिती का, भरपूर ठिकाणी आम्ही कार्यक्रमाला जातो, फार गुजरातपर्यंत कार्यक्रमाला जातो, पण साऊंड सिस्टीमही मोठी असते, सगळं असतं, पण मेन जी गोष्ट असते ती ऑपरेटिंग. महाराजाला ज्या ज्या टायमाला त्या त्या टायमाला काय पाहिजे हे न सांगता ज्याला कळतं तो खरा ऑपरेटर. वा, सुंदर प्रकारची साथ दिली भाऊ, मनापासून धन्यवाद. गायक वृद्धांचं धन्यवाद, मृदुंग वादकाचं धन्यवाद. तुम्ही एकदम शांतपणे कीर्तन ऐकलं, अजिबात मांडी मोडली नाही. तुमचं पण धन्यवाद. सर्वांचं धन्यवाद. कीर्तनाला आले त्यांचं धन्यवाद, जे घरी झोपून राहिले त्यांचंही धन्यवाद. सर्वांचं धन्यवाद. आणि झालेली सेवा तुमच्या जनता जनांच्या चरणी अर्पण करतो आणि सेवेला पूर्ण विराम देतो. ज्ञानेश्वर मावली ज्ञानराज मावली, ज्ञानेश्वर मावली मावली, ज्ञानेश्वर मावली ज्ञानराज मावली,
विठ्ठल जय जय विठ्ठल विठ्ठल जय जय विठ्ठल कोरे ले कोरे वेडे वा कोरे उत्तरे क्षमा अपराध महाराज तुमचे नाही विचारिला अधिकार ना क्षमा अपराध महाराज तुका मने ज्ञानेश्वरा राखा पायापैकी करा क्षमा अपराध महाराज तुम्ही से ज्ञान देव तुकाराम 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 पाच मिनिटं बसा. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आज दुसऱ्या दिवसाची सेवा हरिभक्तपरायण श्री वैभव महाराज गाढवे पुणे यांच्या वाट्याला आली. त्यांनी अत्यंत सुंदर मार्मिकरीतेने आजचं हे जे कीर्तन आहे ते या ठिकाणी केलेलं आपल्याला सगळ्यांना दिसून आलं. मी थोडा उशीर झाला, मी 10:15 10:30 आलो या ठिकाणी, पण त्यांचे काही शब्द जे होते ते कानावर येत होते तिकडे तिथपर्यंत. तर त्यावेळेस ते धर्माची व्याख्या सांगत होते साने गुरुजींची, की धर्म कोणता तर खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे असं त्यांनी आपल्याला सांगितलं. त्यानंतर त्यांनी आज प्रस्तुत सेवेकरता निवडलेला अभंग मुक्ताबाईंचा होता, जो संत तोची जाना जगी दया क्षमा ज्याच्या अंगी लोभ अहंता नये मना जगी विरक्त तोची जाना इह परलोकी सुखी शुद्ध ज्ञान ज्याचे मुखी मिथ्या कल्पना मागे सारा ताटी उघडा ज्ञानेश्वरा. तर अशा प्रकारे ताटी उघडा ज्ञानेश्वरा ही जी मुक्ताईची जी एक प्रकारे जी आर्जव आहे ती ज्ञानेश्वरांना एक जागा करते. आणि ज्ञानेश्वरांनी जे आपल्याला बघितलं की ज्यांच्याकडे त्यांनी सांगितलं की ज्ञानेश्वरांना सगळ्या जगाची माऊली आणि ज्ञानेश्वरांची माऊली कोण असेल तर ती मुक्ताबाई, असा त्यांनी आज अभंग निवडला. त्यांनी संभाजी महाराज असतील, छत्रपती शिवाजी महाराज असतील, जिजाऊ माता असतील यांच्या माध्यमातून आज आपल्याला सगळं जे काही आहे ते सर्व सांगितलं. त्यानंतर 11 अभंगाचा उद्देश जो मुक्ताईने ज्ञानेश्वरांना केला त्यातून त्यांनी जी अभंगाची निर्मिती केली हे पण आपल्याला त्यांनी सांगितलं. त्यानंतर त्यांनी अनेक सुभाषितं सांगितले, ठेविले अनंत तैसीचे रावे चित्त्या सुरावे समाधानी किंवा नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावू जगी. असं भरपूर एक चांगल्या प्रकारे एक युवा कीर्तनकार म्हणून एक कसं अभ्यासू विद्वत्तापूर्ण जे भाषण असतं म्हणजे कीर्तन असतं ते कीर्तनातून त्यांनी आपल्याला प्रबोधन करण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे. आणि असेच कीर्तनकार येणाऱ्या काळामध्ये आपल्याला चाडेगावला लाभो आणि आपलं जे वैचारिक जे प्रबोधन आहे ते नक्कीच हो अशी मी त्यामुळे सगळ्यांचंच आभार व्यक्त करतो. त्यांनी मानलेलंच आहे गायनाचार्य काय लिस्ट आहे का? ठीक आहे. तर रामकृष्ण महाराज आळंदीकर, तुम्हाला बोलायचं आहे का? तू बोल. हा ठीक आहे. दिनेश महाराज, नंतर मनोहर नागरे कोटमगाव, आडके महाराज, नंतर उकारडे महाराज विहितगाव, नंतर एकनाथ डोकणे सामनगाव, अरुण जगताप मृदुंग गौरव महाराज, नंतर सुरेश कोले, नंतर हार्मोनियम सौरभ नागरे सुभाष वाघ, नंतर विनेकरी विठ्ठल वाघ, साऊंड सिस्टम, ग्रामस्थ उपस्थित सगळेच आणि अजून कोणी राहिले असतील तर त्यांचेही आभार या ठिकाणी बसले. तर उद्याचं जे कीर्तन आहे ते हरिभक्तपरायण श्री शिवानंद महाराज भालेराव पिंपळगाव यांचे होईल. कीर्तन यजमान आहे उल्हास दत्तात्रय नागरे. संत भोजनाचा कार्यक्रम